विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती मेगा टेस्ट सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टेस्ट क्रमांक 13चं मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयामधील विश्लेषण पाहणार आहोत। तर बघूया प्रश्न क्रमांक 51, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंब टिंब असे म्हणतात। पर्याय क्रमांक 2 विशेषण। म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला विशेषण म्हणतात। दुसऱ्या भाषेत नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द, व्याप्ती मर्यादित करणारा शब्द सुद्धा विशेषणच। म्हणजे दोन भाषेत आपल्याला सांगता येईल। म्हणून प्रश्न क्रमांक 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 52, अनुनासिक वर्ण ओळखा। अनुनासिक, अनुनासिकांचा उच्चार नाकामधून होतो। आता ही अनुनासिक कोणती आहेत? वाङ्मयामधला न, बाण मधला न, नळामधील न, आणि शेवटी म। सगळ्यांचा उच्चार न असाच होतो, फक्त लिखाण वेगळ्या पद्धतीनं केलं जातं। या सर्व वर्णाचा उच्चार, या सर्व अक्षरांचा उच्चार हा नाकामधूनच होतो। म्हणून प्रश्न क्रमांक 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे एक एक या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? एक एक, एक एक हा शब्द बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारलाय। एक अधिक एक म्हणजे एक एक। मग ही कुठल्या प्रकारची, कोणत्या प्रकारची संधी आहे? एक अ आला, ह्या पहिल्या शब्दामधील शेवटच्या अक्षरामध्ये स्वर अ मिक्स झालेला आहे आणि दुसऱ्या शब्दामध्ये पहिल्या अक्षरामध्ये स्वर ए आहे आणि ए अ अधिक ए मिळून ए होतो, ए झाला। म्हणजेच नेमका कुणाचा लोप झाला? तर पहिल्या स्वराचा लोप झाला। जर ज्या संधीमध्ये पहिल्या स्वराचा लोप होतो, दुसरा स्वर तसाच राहतो, ती संधी पररूप संधी असते। आता संधीमधील मुख्य प्रकार सोडून हे विशेष प्रकार आहेत। पररूप संधी ही अशी आहे, म्हणजे दुसऱ्या शब्दामधला पहिला स्वर दुसरा स्वर क्रमानुसार दुसऱ्या शब्दामधील पहिला स्वर म्हणजेच एकूण मधील दुसरा स्वर शिल्लक राहतो, ती पररूप संधी। जर या स्वरांच्या मध्ये पहिला स्वर शिल्लक राहत असेल, दुसरा स्वर लोप पावत असेल, तर ती पूर्वरूप संधी असते। बघूया पूर्वरूप संधीचं उदाहरण एखादं। काहीसा, काहीसा ह्याची फोड कशी होते? काही अधिक असा। काही मध्ये ई आहे आणि यामधला स्वर अ आहे। शेवटी काहीसा झाल्यानंतर लोप कोण पावतोय? काहीसा मध्ये ई शिल्लक राहतोय, अ निघून जातो, म्हणजे नंतरचा स्वर निघून गेला। जर पहिला स्वर शिल्लक राहिला तर पूर्वरूप संधी आणि दुसरा स्वर शिल्लक राहिला तर पररूप संधी। म्हणून प्रश्न क्रमांक 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एक अधिक एक। त्यानंतरचा प्रश्न आहे 54, वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता, अधोरेखित शब्दाची जात सांगा। वर पिता हाच शब्द महत्वाचा आहे। वर पिता मध्ये वर आहे, याला अधोरेखित केलंय, याची जात कोणती? पिता हे काय? तोऱ्यात वावरणारा कोण? पिता। पिता हे नाम आहे आणि पित्याबद्दल विशेष माहिती सांगितलंय म्हणून ते विशेषण आहे। मग ते कोणत्या प्रकारचं विशेषण आहे?
तर नामाच्या अगोदर येणारं विशेषण अधिविशेषण असतं, त्यालाच पूर्व विशेषण सुद्धा म्हणतात. म्हणून याला अधिविशेषण म्हणूया. अधिविशेषण आहे. पण आपल्याला इथं प्रश्न क्रमांक 54चं उत्तर पर्याय क्रमांक 1 विशेषण असंच दिलंय. बस विशेषणाचा पोट प्रकार सुद्धा सांगायची गरज नाही, आपल्याला विशेषण समजलं, उत्तर मिळालं. प्रश्न क्रमांक 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दापैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. भाववाचक नाम नसलेला, ज्यामध्ये भावना व्यक्त होत नाही असा. बघूया. क्रूरता, लुच्चा, ओलावा, नम्रता. लुच्चा हा भाववाचक शब्द नाही, बाकीच क्रूरता, नम्रता, ओलावा हे भाववाचक शब्द आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लुच्चा. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56, खालील पैकी कोणते अव्यय नाही. आता शब्दांच्या जाती 8 आहेत, त्यापैकी सव्यय 4 आहेत आणि अव्यय 4 आहेत. सव्यय आणि अव्यय बघूया. 4 जाती आहेत शब्दांच्या जातींमध्ये. हे 4 आहेत, हे 4 आहेत. सव्यय कोणती? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ही सव्यय आहेत. आणि अव्यय कोणती? क्रिया, विशेषण, उभयान्वयी, शब्दयोगी आणि केवळ प्रयोगी. मग आपल्याला कोणतं अव्यय नाही असं ओळखायला सांगितलंय. मग कोणतं बघूया. पर्याय क्रमांक 1 विशेषण. बाकीचे पर्याय अव्यय आहेत. हे विशेषण सव्ययामध्ये आहे, म्हणजे अव्ययामध्ये नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील पर्यायातील योग्य नपुंसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता. पर्यायामध्ये दिलाय सरडा, पाल, मगर, किरडू. सरडा म्हटलं तर तो सरडा पुल्लिंगी झाला. पाल, ती पाल स्त्रीलिंगी झाली. किरडू, ते किरडू. जे नाम उच्चारण्या अगोदर ते आम्हाला उच्चारावं लागतं ते नपुंसकलिंगी असतं. आणि मगर, ती मगर सुद्धा स्त्रीलिंगी आहे. आणि आपल्याला लिंग ओळखण्यासाठी मराठीमध्ये विशेष असा कोणताही व्याकरणदृष्ट्या अर्थ किंवा त्याला समूह असं किंवा नियम कोणताही व्याकरणामध्ये नाही. फक्त तो, ती, ते असं आपण लावून पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी ओळखू शकतो. नियम नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किरडू. त्यानंतरचा प्रश्न आहे 58, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता. एकवचनी शब्द पाहिजे. म्हणजेच एकवचनी शब्द कोणता निश्चितपणे असं म्हटलं, याचा अर्थ बऱ्याच शब्दांचा एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये तोच शब्द राहतो, त्यामध्ये बदल होत नाही. बघूया एक वचनामध्ये कुणाचं काय राहतं, कुणाचं काय नाही. एक वचन आणि अनेक वचन. पर्यायामध्ये पहिला पर्याय काय? वाघ आहे. वाघ. एक वाघ आणि अनेक असले, एकापेक्षा जास्त, दोनपेक्षा जास्त असले तरी पण वाघच म्हणतो का वाघ्या म्हणू शकत नाही. कितीही वाघ असले तर वाघच. त्यानंतर आहे चित्ता. एक चित्ता असेल तर चित्ता म्हटलं, पण दोन किंवा दोनपेक्षा जास्त चित्ते असतील तर त्याला मात्र चित्ते म्हणता येतात. म्हणजे हेच उत्तर असणार आहे. कारण हे एक वचनामध्ये चित्ता म्हटलं तर एक वचनात चित्ताच आहे, अनेक वचन केलं तर चित्ते होतं. वाघ यामध्ये होता. वाघ एक वचनात पण वापरतात, अनेक वचनात पण. निश्चितपणे किती असतील आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतरचा पर्याय हत्ती. एक हत्ती आणि अनेक हत्ती. ते हत्तीच राहणार आहे, त्यामध्ये बदल होत नाही. आणि त्यानंतरचा पर्याय आहे सिंह. सिंह सुद्धा तसाच राहील.
म्हणजे अनेक वचनामध्ये याच्याच बदल होतो, बाकीचे एक वचनात आणि अनेक वचनात तसेच शब्द राहतात, त्यात बदल होत नाहीत. म्हणून निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द चित्ता पर्याय क्रमांक 2 आहे. आता मागच्या टेस्टमध्ये हेही मी उत्तर सांगितलेलं आहे की जे पुल्लिंगी नाम आकारांत असतं, चित्ताच्या शेवटी चित्ता आ हे स्वर जोडलेलं आहे, त्याचं अनेक वचनी रूप बदलतं. आकारांत पुल्लिंगी नाम सोडून इतर कोणतंही पुल्लिंगी नाम असेल त्याचं एक वचन आणि अनेक वचनामध्ये दोन्ही रूप सारखीच असतात, त्यांच्या रूपामध्ये बदल होत नाही. फक्त बदल होतो आकारांत पुल्लिंगी नामामध्येच बदल होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 58चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 59. वीट या शब्दाचे सामान्य रूप कोणते? वीट आता याचं सामान्य रूप करायचं म्हणजे काय? त्या शब्दाला विभक्ती प्रत्यय जोडताना वाक्यामध्ये वापर करत असताना त्या शब्दामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. मग वीट विटांचा म्हणू शकतो, विटात म्हणू शकतो, मग तशा प्रकारे विटेचा म्हणू शकतो. आता इथं प्रश्न पर्याय क्रमांक 1 आहे विटेचा, पर्याय क्रमांक 2 आहे विटांचा, पर्याय क्रमांक 3 आहे 1 व 2 आणि 4 आहे वीट. यामधले पहिले दोन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे 1 व 2. म्हणून 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 व 2. त्यानंतरचा प्रश्न आहे विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा. तर त विवाहात या शब्दाची विभक्ती, या शब्दामध्ये विभक्ती त आहे आणि सप्तमीचे विभक्ती प्रत्यय आहेत त इ आ, म्हणून हा त सप्तमीचा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सप्तमी. त्यानंतरचा प्रश्न आहे 61. आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे. आपण पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तो पूर्ण काळाचा चार्ट दिलेला आहे आणि शेवटी आहे असेल तर ते वर्तमान काळ आणि त्याच्या अगोदर त असेल तर तो चालू वर्तमान काळ म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ असतो. मग यामध्ये प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 62 आहे इतक्यात अंधार झाला या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. पर्याय क्रमांक 4 इतक्यात अंधारले. त्यानंतरचा प्रश्न आहे 63. अनाचार, अन्याय, नाव उमेद, अहिंसा हे शब्द कोणत्या समासात येतात? न तत्पुरुष समासामध्ये येतात. म्हणजे अहिंसा, नाही हिंसा, ना उमेद, नाही उमेद, अन्याय, नाही न्याय, आणि अजून एक यामध्ये अनाचार, अनाचार नाही आचार. नकार सुरुवातीला आहे मात्र दुसऱ्या पदाला महत्व दिलं जातं, तो न तत्पुरुष समास. आता समासाचे मुख्य प्रकार 4 आहेत. समासाचे मुख्य प्रकार 4 आहेत. एक अव्ययी भाव, 2 तत्पुरुष, 3 द्वंद्व, 4 बहुव्रीही
आता या समासांमध्ये यांचे पोट प्रकार प्रत्येक वेळी उदाहरण येतीलच. अव्ययी भाव समासामध्ये काय असतं, पहिले पद महत्वाचं पद असतं. महत्वाचे पद आपण असं म्हणू, महत्वाचे पद. अव्ययी भाव समासात पहिलं पद महत्वाचं. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे. द्वंद्व समासामध्ये पहिलं आणि दुसरं दोन्ही पद महत्वाची. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्हीही पद महत्वाची नाहीत. तिसऱ्याचाच बोध होतो, म्हणजे दोन्ही नाहीत. त्यांचे प्रकार बघण्या अगोदर एवढं जरी माहित असलं तर समासामधलं 50% आपल्याला उत्तर सापडतं. म्हणून प्रश्न क्रमांक 63 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 64. आमचा रमेश म्हणजे कुंभकर्णच. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आमचा रमेश म्हणजे कुंभकर्णच आणि अधोरेखित केले कुंभकर्णाला. आता या वाक्यात बघितला तर हा कुंभकर्ण सरळ बघितला तर विशेष नाम वाटते, पण या वाक्यामध्ये वापर रमेशसाठी केलेला आहे. म्हणजे कुंभकर्णच याचा अर्थ अतिशय झोपाळू, खूप झोपाळू प्राणी, अतिशय झोपाळू व्यक्ती. मग रमेश हा जास्त वेळ झोपतोय, झोपाळू आहे, म्हणून त्याच्यासाठी हे वापरलंय. म्हणून हे सामान्य नाम आहे, विशेष नाम नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 64 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सामान्य नाम. त्यानंतरचा प्रश्न आहे 65. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश ओळखा. पांढरे स्वच्छ दात, मुखास शोभा देतात. यामधला आपल्याला उद्देश ओळखायचा. उद्देश म्हणजे कर्ता, आणि एखाद्या वाक्यातला कर्ता शोधायचा असेल तर क्रियापदाचा धातू काय देतात मध्ये दे हा धातू आहे. त्याला नारा किंवा नारी प्रत्यय जोडायचा आणि प्रश्न विचारायचं. शोभा देणारा कोण, देणारा कोण, याचा प्रश्न काय. मुखात शोभा देणारा कोण, दात आहेत, म्हणून हा कर्ता आहे, म्हणजेच हा उद्देश आहे. या प्रश्नाचं उत्तर दात. मुखात शोभा देणारे दात आहेत म्हणून. या प्रश्न क्रमांक 65 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 66. पुढील पैकी कोणते स्वर हे संयुक्त स्वर नाहीत. नाहीत हा शब्द यामध्ये महत्वाचा, इथं गडबड होण्याची शक्यता आहे. पर्याय क्रमांक 1 आहे ए, दुसरा आय, तिसरा ओ, चौथा आ. संयुक्त स्वर नाहीत असं विचारलंय आणि पहिले तिन्हीच्या तिन्ही संयुक्त स्वर आहेत. ए, आई, ओ, आऊ हे 4 संयुक्त स्वर आहेत, कारण 2 स्वरांच्या पासून ते बनलेत. मग आ शेवटचा पर्याय क्रमांक 4 आहे. आ काय आहे तर दीर्घ स्वर आ आहे. मग अजून कोणकोणते आहेत, ई, उ हे दीर्घ स्वर आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 66 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आ. त्यानंतरचा प्रश्न आहे 67. खालील पैकी अर्धस्वर कोणते. पर्यायामध्ये दिलंय पहिला य दिलाय, दुसरा र दिलाय, तिसरा ल दिलाय. हे सगळेच्या सगळे अर्धस्वर आहेत आणि चौथा वरील सर्व दिलंय. य, र, ल, व हे सगळेच्या सगळे अर्धस्वर आहेत. म्हणजे वरील सर्व हे उत्तर आहे. म्हणून
प्रश्न क्रमांक 67 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 4 विकल्प चिन्ह म्हणतात. म्हणजे हा किंवा तो, तिरकी रेष जी ओढतो, हा किंवा तो मध्ये तिरकी रेष ओढतो तो विकल्प, त्यालाच विकल्प चिन्ह म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 68 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. तद्भव शब्द म्हणजेच संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्या शब्दामध्ये थोडासा बदल होऊन मराठीत रूढ झालेला असतो, त्याला तद्भव शब्द म्हणतात. मग असा बदल होऊन आलेला मराठीतला शब्द घास आहे, संस्कृत मध्ये त्याचं ग्रास होतं, त्याचा घास झालेला आहे. म्हणून 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा 70 आहे, भुंगा या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा. भुंगा मिलिंद, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 71, पुढील शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? क्षणभंगूर, पर्याय क्रमांक 3 आहे चिरंजीवी. त्यानंतरचा प्रश्न आहे 72, चरपट पंजरी या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ सांगा. पर्याय क्रमांक 4 वायफळ बडबड. त्यानंतरचा प्रश्न आहे 73, देव आहे असे मानणारा या शब्दसमूहासाठी कोणता शब्द वापरता येईल? प्रश्न पर्याय क्रमांक 1 आहे आस्तिक. देव आहे असं मानणारा आस्तिक, देव नाही असे मानणारा नास्तिक. म्हणून प्रश्न क्रमांक 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आस्तिक. त्यानंतरचा प्रश्न आहे 74, पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड, टिंबा टिंबा हसून केले गोड, पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 75, दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय क्रमांक 3 शरणागती पत्करणे. मित्रांनो, मराठी व्याकरण संपलंय. त्यानंतर सामान्य ज्ञानकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 76, सध्या भारतातील स्वदेशांतर्गतची सर्वात मोठी प्रवासी मिनी वाहतूक कंपनी कोणती आहे? पर्याय क्रमांक 4 इंडिगो. त्यानंतरचा प्रश्न आहे 77, रेमडेसिवीर या औषधाचे पेटंट कोणत्या कंपनीकडे आहे? पर्याय क्रमांक 3 गिलियड सायन्स या कंपनीकडे आहे. गिलियड सायन्सेस, पर्याय क्रमांक 3. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आता कोरोना विषाणू संदर्भात या औषधावरती प्रयोग चालू आहेत, म्हणून याचं पेटंट गिलियड सायन्सेसकडे आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 77चं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 78, राज्यपाल अशा काही सदस्यांना विधान परिषदेत नियुक्त करू शकतात ज्यांना टिंब याबद्दल काही विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असतो. विज्ञान, साहित्य, कला, सहकार चळवळ याबद्दल ज्ञान असेल अशा व्यक्तींना राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्त करू शकतात. हाही प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण आता राज्यपाल नियुक्त विधान परिषदेमध्ये, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता यामध्ये असणाऱ्या 78चा पर्याय क्रमांक अ, ब, क, ड सगळेच आहेत. विज्ञान, कला, सहकार चळवळ, साहित्य याबद्दल विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या व्यक्तीला विधान परिषदेमध्ये निवडलं जातं, राज्यपाल नियुक्त करतात. आता विधान परिषदेमध्ये किती सदस्य संख्या असते? घटनेनुसार संपूर्ण भारतातल्या राज्यांच्या मध्ये असणाऱ्या विधान परिषदेमध्ये किमान सदस्य संख्या किती असावी? म्हणजे कमीत कमी सदस्य संख्या 40. जास्तीत जास्त किती असावी? ज्या राज्याची विधानसभा आहे, म्हणजे संबंधित राज्याची, ज्या राज्याची विधान परिषद आहे त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी. म्हणजे त्या राज्याच्या 1/3 सदस्य संख्येच्या सदस्यांच्या पेक्षा कमी म्हणून, म्हणजे जास्त त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे, म्हणजे जास्त नसावी. मग आमच्या महाराष्ट्राची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. या 78ची विभागणी कशी आहे? विधानसभा म्हणजे निवड कशी होते? विधानसभा सदस्यांच्या मार्फत, म्हणजे विधानसभांमध्ये निवडून गेलेल्या आमदारांमार्फत 1/3 निवडले जातात, 1/3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत
संस्थांच्या मार्फत 1/3 निवडले जातात. आता उरलेले 1/3 मध्ये 3 भाग आहेत. मग त्यात कोण कोण आहे? तर राज्यपाल नियुक्त 1/6 असतात. पदवीधरांच्याकडून 1/12 असतात आणि शिक्षक मतदारसंघांच्या मधून 1/12 असतात. या तिन्हींची बेरीज केली तर हे 1/3 होतात. बरोबर, 1/3 आणि हे 1/3 1/3 अशी विभागणी नियुक्तीची असते विधान परिषदांची. म्हणून प्रश्न क्रमांक 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 79. भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये टिंबद्वारा हस्तलिखित करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हस्तलिखित केलेली आहे आणि ती सध्या दिल्लीमध्ये अजूनही व्यवस्थितपणे जोपासलेली आहे. आता यामध्ये जे पर्याय क्रमांक 1 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमधील मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न आहे 80. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी हिंदू धर्माची लोकसंख्या टिंब टक्के आहे. 79.8% हिंदूंची लोकसंख्या आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 81. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर भागात कोणती पर्वत रांग आहे? बघूया आपला महाराष्ट्र कसा आहे. थोडस नकाशा जसाच्या तसा येत नाही, पण थोडा ओबडधोबड काढण्याचा प्रयत्न करतोय. असं म्हणू शकतो या आसपास गृहीत धरू. हा आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला अशी एक पर्वत रांग गेलेली आहे. याचं नाव आहे सातपुडा पर्वत. या सातपुडा पर्वताचा जास्त भाग मध्य प्रदेश राज्यामध्ये, आपल्या राज्यात एवढाच आलाय. हा आणि हा अमरावती जिल्हा आहे. हा नंदुरबार जिल्हा आहे. म्हणजे महाराष्ट्रातील नंदुरबार आणि अमरावती या दोनच जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांग आहे. या सातपुडा पर्वतरांगेमध्ये नंदुरबार जिल्हा सातपुडा पर्वतरांगाचा जो भाग नंदुरबार जिल्ह्यात येतो त्याला तोरणमाळ पठार या नावानं संबोधतात आणि जो भाग अमरावती जिल्ह्यामध्ये येतो त्याला गाविलगड टेकड्या असं संबोधतात. आता या तोरणमाळ पठारावरती म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सातपुडा पर्वताच्या भागामध्ये सर्वात उंच शिखर जे आहे ते अस्तंबा. याची उंची आहे 1325 मीटर. गाविलगड टेकड्यामध्ये म्हणजेच अमरावती जिल्ह्यामध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये बैराट नावाचं शिखर आहे. त्याची उंची आहे 1177 मीटर, सर्वात उंच शिखर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये, शब्द महत्वाचा आहे, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वताच्या भागात असणारं सर्वात उंच शिखर अस्तंबा हे आहे 1325 मीटर. लक्षात ठेवा महाराष्ट्रातील हा शब्द असेल तर. पण जर फक्त सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं असा जर प्रश्न असेल तर तो मध्य प्रदेशमध्ये सुद्धा असू शकतो. आता ते जे शिखर आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे, त्याचं नाव आहे धूपगड आणि त्याची उंची आहे 1350 मीटर. म्हणजे परत एक वेळ रिपीट करतो की सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धूपगड हे आहे. त्याची उंची 1350 मीटर आहे आणि ते मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते हा असा प्रश्न असेल तर अस्तंबा 1325 मीटर. म्हणून प्रश्न क्रमांक 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातपुडा. त्यानंतरचा प्रश्न आहे 82. लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणते उत्सव सुरू केले? पर्याय 1 आहे गणेशोत्सव, दुसरा आहे शिवजयंती उत्सव,
तिसरा 1 व 2. तर दोन्ही उत्सव सुरू केले. गणेशोत्सव 1893 साली सुरू केला आणि शिवजयंती उत्सव हा 1895 साली सुरू केलेला आहे. हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेत. म्हणून प्रश्न क्रमांक 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 व 2. त्यानंतरचा प्रश्न आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष कोण? आता न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष पर्याय क्रमांक 1 आहे के.व्ही. कामत. हे भारताचे आहेत, भारताचे प्रतिनिधी आहेत. आता न्यू डेव्हलपमेंट बँक कुणाची, इथून सुरुवात करू. ही ब्रिक्स राष्ट्रांची आहे. आता न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन कोणत्या दिवशी झाली तर 15 जुलै 2014 या दिवशी ही बँक स्थापन झाली. स्थापना. याचे पहिले अध्यक्ष आणि 6 वर्ष पहिले 6 वर्षाचं अध्यक्षपद भारताला मिळालेलं आहे आणि भारताचे प्रतिनिधी आहेत के.व्ही. कामत. म्हणजे हे भारतीय आहे, म्हणजे भारताला हे अध्यक्षपद या न्यू डेव्हलपमेंट बँकेचं मिळालेलं आहे. या बँकेचं मुख्यालय कुठं आहे? शांघाय चीन मध्ये आहे. ही बँक कुणाची आहे? ब्रिक्स संघटनेची. ब्रिक्स संघटनेनं ही बँक स्थापन केलेली आहे. मग या ब्रिक्स संघटनेमध्ये कोण कोण आहे? बी म्हणजे ब्राझील. हा शब्द महत्वाचा आहे. बी म्हणजे ब्रिटन करण्याचा ओढा जास्त असतो. हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला आहे. ब्राझील आणि ब्रिटन असतेच. यामध्ये ब्रिक्स संघटनेतील सदस्य कोण नाही, त्यावेळी ब्रिटन बाहेर काढायचा. हा ब्राझील आहे. आर म्हणजे रशिया. आय म्हणजे इंडिया, म्हणजे आमचा भारत. सी म्हणजे आपला दोस्त चीन आणि एस म्हणजे दक्षिण आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिका. या 5 राष्ट्रांची ही संघटना आहे आणि या संघटनेनं ही न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 के.व्ही. कामत. त्यानंतरचा प्रश्न आहे 84 तैनाती फौज कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरने सुरू केली? पर्याय क्रमांक 2 लॉर्ड वेलस्लीनी तैनाती फौज सुरू केली. तैनाती फौज असं नाव न देता तशाच प्रकारचा प्रयोग सर्वप्रथम फ्रेंच गव्हर्नर डुप्ले यांनी राबवलेला होता, पण त्यांना जास्त प्रमाणात राबवता आली नाही, त्यांना थांबावं लागलं. मात्र तैनाती फौजेचा प्रयोग लॉर्ड वेलस्लीनी जास्त प्रमाणात राबवला. म्हणजे ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार छुप्या मार्गाने वाढवण्याचा प्रयत्न की विस्तार करण्याचा प्रयत्न लॉर्ड वेलस्लीनी केलेला आहे. तैनाती फौज म्हणजे नेमकं काय की भारतीय संस्थानिकांनी, भारतीय राजांनी इंग्रजांचं सैन्य आपल्या दरबारी ठेवायचं. इंग्रज त्या संस्थानाचं संरक्षण करतील अशी हमी दिली जायची. त्या बदल्यात भारतीय संस्थानिकांनी त्या ब्रिटिश सैन्याला पालन पोषण करण्यासाठी पगाराच्या स्वरूपात, वेतनाच्या स्वरूपात किंवा महसूल गोळा करण्यासाठी काही प्रदेश द्यायचा. अजून एक रेसिडेंट त्या राजाने इंग्रजांचा स्वतःच्या दरबारी ठेवायचा आणि त्याच्या सल्ल्यानुसार सर्व कारभार चालवायचा. असं भारतीय राजांचं सार्वभौमत्व या लॉर्ड वेलस्लीनी नष्ट केलं. म्हणजे त्यांना साम्राज्य विस्तार करायला संधी मिळाली. त्यानंतर लॉर्ड डलहौसी आहेत, यांनी संस्थान खालसा धोरण राबवलं. लॉर्ड विल्यम बेंटिक आहेत, त्यांनी ठगांचा बंदोबस्त केला. 1829 साली सतीबंदी कायदा केला. आणि लॉर्ड कर्झन आहेत, त्यांनी बंगालची फाळणी केली. म्हणून प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड वेलस्ली. त्यानंतरचा प्रश्न आहे सातारा संस्थान कोणत्या वर्षी खालसा केले गेले? आता खालसा धोरण आताच मी सांगितलं लॉर्ड डलहौसीनी राबवलं. आता संस्थानं कोणत्या वर्षी खालसा झाली त्या संदर्भातचा एक शॉर्टकट आहे साजई भ उझाना
अव क्रमानुसार संस्थानं खालसा झाली. बघूया शॉर्टकट. ही सर्व संस्थानं लॉर्ड डलहौसीनीच खालसा केलेली आहेत. संस्थानाचं नाव आणि खालसा केलेलं वर्ष. बघूया. सा जै भ उ झा ना अ व. जिथं शब्द संपतो तिथं एक रेष मारून टाकायची. जिथं शब्द संपतो तिथं एक रेष मारून टाकायची, कारण तिथं 1 वर्ष गॅप टाकायचा आपल्याला. सा म्हणजे सातारा, जै म्हणजे जैतपूर आणि संबळपूर, त्यामध्ये घ्यायचं दोन्ही पण. संबळपूर. ब म्हणजे भगत, उ म्हणजे उदयपूर, झा म्हणजे झाशी, ना म्हणजे नागपूर, अ म्हणजे अवध आणि व म्हणजे वराड. बघूया. 1848 ला हे संस्थान खालसा सुरू केलं. 1848 पासून साधं बघूया. 48, 49, 50. जिथं रेष आहे म्हणजे शब्द संपला तिथं 51 सोडून द्यायचं. 52, 53, 54. परत रेष आहे, शब्द संपला, 1 वर्ष सोडायचं. 1856. सगळं 1800 पासून सुरू आहे बरं का. लक्षात ठेवायला बरं आहे म्हणून 1800 सगळीकडे लिहिलं नाही. आता इथं मात्र शेवटचं वराड लिहिलंय, इथं मात्र 53 करायचं. तुम्ही म्हणाल इथं मग 53ला झाशीच्या ठिकाणी का वराड लिहिलं नाही? त्याचं कारण सांगतो. ही जी संस्थानं पहिली 6 आहेत ती खालसा करण्याचं कारण दत्तक वारस नामंजूर आहे. आणि शेवटची ही 2 संस्थानं जी खालसा केलेली आहेत त्याचं कारण अंतर्गत अशांतता असं दिलंय. म्हणजे काही वेळा कारण सुद्धा विचारलंय. वराड हे संस्थान कोणत्या कारणास्तव खालसा केलं, अवध हे संस्थान कोणत्या कारणास्तव खालसा केलं, याचं स्पष्टीकरण म्हणून वराड शेवटी टाकलंय. म्हणून प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1848 सातारा संस्थान. त्यानंतरचा प्रश्न आहे 86. सतीबंदी कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? तर सतीबंदी कायदा पर्याय क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बेंटिक यांनीच केलेला आहे 1829 साली. आता लॉर्ड विल्यम बेंटिकनं सतीबंदी कायदा का केला? तर राजाराम मोहन राय यांनी पाठपुरावा केला की सतीबंदी कायदा व्हावा आणि म्हणून हा सतीबंदी कायदा झालेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 87. भारतीय संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर भारतीय संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथनी हे होते. भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी होते आणि भारतीय संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार B.N. राव हे होते. भारतीय राज्यघटनेची ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच मसुदा समिती जी होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी संविधान सभेची पहिली बैठक झाली. तो दिवस आहे 9 डिसेंबर 1946 आणि घटनेला अंतिम मंजुरी दिली तो दिवस आहे 26 नोव्हेंबर 1949 आणि घटनेची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस आहे 26 जानेवारी 1950. म्हणून प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे 88. भारतीय संविधानामध्ये टिंब या कलमामध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे कारण नुकताच 370 कलम रद्द झालेला आहे. त्यानुसार नागरिकत्व, कारण जम्मू काश्मीर मध्ये दुहेरी नागरिकत्व होतं. आमच्या संपूर्ण जम्मू काश्मीर वगळता इतर सर्व भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे.
आता त्यांचं ही एकेरी नागरिकत्व 370 कलम रद्द झाल्यापासून त्यांचंही एकेरी नागरिकत्व झालेलं आहे. म्हणून हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. नागरिकत्वाची तरतूद कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. नागरिकत्व. आता भारताचं नागरिकत्व कोणत्या प्रकारे मिळतं त्याचं एक शॉर्टकट आहे. नागरिकत्व मिळवण्याचे वंज सासविनो. नागरिकत्व मिळवण्याचे शॉर्टकट म्हणजे या 5 मार्गांनी आम्हाला नागरिकत्व मिळू शकतं. व म्हणजे वंश तत्वानुसार, ज म्हणजे जन्मानुसार, सा म्हणजे सामिलीकरण करारानुसार म्हणजे एखादा प्रदेश आमच्या देशामध्ये सामील झाला तर त्या भूमीवर जे नागरिक असतील ते सगळे नागरिक, त्या सर्व नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळेल. त्यानंतर स्वी म्हणजे स्वीकृती तत्वानुसार आणि नो म्हणजे नोंदणी तत्वानुसार, नोंदणीद्वारे. या 5 प्रकारे आमच्या भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. म्हणून प्रश्न क्रमांक 88 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच अजून काय आहे, 1 ते 4 मध्ये काय आहे तर भारतीय संघ राज्य त्याबाबत तरतुदी, 5 ते 11 मध्ये नागरिकत्व, 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क आणि 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे किंवा नीतिदर्शक तत्व यांची तरतूद केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 89. पश्चिम घाटामधील सर्वात उंच शिखर कोणते? अनईमुडी 2695 मीटर उंचीच आहे. आता आपला असणारा असा भारत व्ही आकाराचा आहे. बघूया, हा पश्चिम घाट आहे, अरबी समुद्राला समांतर असणारा पश्चिम घाट आहे. इथपर्यंत आपला महाराष्ट्र आहे. गृहीत धरू हा महाराष्ट्र आमचा. महाराष्ट्रामध्ये हा पश्चिम घाटाचा भाग येतो, त्याला सह्याद्री म्हणतात. इथं कळसुबाई नावाचं शिखर आहे, त्याची उंची 1646 मीटर आहे. हे उत्तर सह्याद्री म्हणजे सह्याद्री पर्वतातील उत्तर भागातील किंवा पश्चिम घाटाच्या उत्तर भागातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. बघूया, इथं कर्नाटकची सरहद आहे. कर्नाटकच्या मध्ये हा उत्तर पश्चिम घाट आहे. पश्चिम घाटाचा उत्तर भाग, पश्चिम घाटाचा मध्य भाग, पश्चिम घाटाचा दक्षिण भाग. बघूया, इथं दोडाबेट्टा नावाचं शिखर आहे मध्य सह्याद्रीमध्ये म्हणजे पश्चिम घाटाच्या मध्य भागामध्ये. त्याची उंची आहे 2637 मीटर. या पश्चिम घाटाचा दक्षिण भाग हा आहे. इथं जे शिखर आहे अनईमुडी नावाचं, त्याची उंची आहे 2695 मीटर. मग आपल्याला असा जर प्रश्न आला की पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? अनईमुडी. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? अनईमुडी. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागातील सर्वात उंच शिखर कोणते? अनईमुडीच म्हणायचं. पण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते असा शब्द, असा प्रश्न असेल तर कळसुबाई हेच बरोबर आहे. महाराष्ट्रातील हा शब्द असेल तर कळसुबाई, महाराष्ट्रातील हा शब्द नसेल. मध्य सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कोणते? दोडाबेट्टा. दक्षिण सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कोणते? अनईमुडी. फक्त पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? अनईमुडी. म्हणजे शब्द एक जरी बदलला तर प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. लक्षात ठेवा, इथं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 89 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनईमुडी. त्यानंतरचा प्रश्न आहे 90. सन 2018च्या व्याघ्र गणनेनुसार मध्य प्रदेश राज्यात किती वाघ आहेत? आता 2018 साली व्याघ्र गणना झाली. प्रत्येक 4 वर्षांना व्याघ्र गणना होते. आता 2018 सालच्या व्याघ्र गणनेनुसार एकूण भारतामध्ये 1967 वाघांची संख्या होती. मग सर्वात जास्त मध्य प्रदेश मध्ये 526 वाघ. त्याच्या खालोखाल 2 नंबरला असणारं राज्य आहे कर्नाटक,
524व्या वाघ 2014च्या व्याघ्रगणनेनुसार कर्नाटक हे पहिल्या क्रमांकावर होतं. त्यानंतरचं तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तराखंड. त्याच्यामध्ये वाघांची संख्या आहे 442 आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर ते आहे महाराष्ट्र. 312 वाघ आहेत महाराष्ट्रामध्ये. आता हे झालं राज्यांचं, म्हणजे महाराष्ट्र वाघांच्या संख्येनुसार चौथ्या क्रमांकाला आहे, हे निश्चित झालं. आता बघूया 2018 पूर्वी वाघांची संख्या कुठं कुठं किती होती. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये 526 वाघ आहेत, हे उत्तर मिळालं. पण 2018 साली 2967 वाघ, 2014 साली व्याघ्रगणना झाली, 2010 साली व्याघ्रगणना झाली, 2006 साली व्याघ्रगणना झाली. त्यावेळी वाघ किती होते बघूया. 2967 2018च्या व्याघ्रगणनेनुसार 2226 2014ला, 1706 2010ला आणि 1411 वाघांची संख्या 2006ला. जर इथून पलीकडे बघितलं, आता 2006 पासूनच व्याघ्रगणनेवर आणि आमच्या वाघांची संख्या वाढवण्यावर आम्ही भर द्यायला सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट पण आलेला आहे. 2967 2014च्या वाघांच्या संख्येच्या तुलनेत 2018ला 741 वाघ वाढले आणि टक्केवारी काढली तर जवळपास 33% वाघांची संख्या आमची वाढलेली आहे. आणि जगामध्ये जेवढी वाघांची संख्या आहे त्याच्या 70% वाघ आपल्या एकट्या भारतामध्ये आहेत. म्हणून आपला भारत हा वाघांचा देश आहे म्हणायला काय हरकत नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 526. त्यानंतरचा प्रश्न आहे 91. म्यानमारमधील नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पार्टीचे प्रमुख कोण आहेत? आंग सान सुकी. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 92. शामराव देसाई यांनी टिंब टिंब हे वृत्तपत्र सुरू केले. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रवीर. त्यानंतर 2, 3 जे आहेत हरिजन महात्मा गांधींनी सुरू केलेला आहे. मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 93. सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्र टिंब टिंब हे राज्य आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या क्रमवारीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 11.24 कोटी म्हणजेच 11,23,72,972 हा आकडा पूर्वीच्या पहिल्या प्रसिद्ध आकडेवारीनुसार होता. नंतरचा काय आला म्हणजे 11,23,72,972 हा सुरुवातीला डिक्लेअर केलेल्या आकडेवारीनुसार होता. 11,23,00,000 आहे तसाच 74,333 यामध्ये बदल झालाय. अंतिम जनगणनेची 2011ची अंतिम जनगणनेची आकडेवारी जी जाहीर केली त्यानुसार हा महाराष्ट्राचा आकडा आहे. म्हणजे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर उत्तर प्रदेश आहे. 19.96 कोटी म्हणजे जवळपास 20 कोटी लोकसंख्या एकट्या उत्तर प्रदेशची आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 94. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी टिंब वर्ष वय पूर्ण असावे लागते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काय पाहिजे हो? वय वर्ष 25 वर्ष पूर्ण पाहिजे. बघूया केंद्र सरकारमधली सभागृह आणि राज्य सरकारमधली सभागृहांचं वय. आता केंद्र सरकारमध्ये काय आहे? लोकसभा आहे, राज्यसभा हे 2 सभागृह आहेत आणि राष्ट्रपती हे तिन्ही मिळून संसद तयार होते. राज्यामध्ये विधानसभा जर असेल तर विधान परिषद सर्वच राज्यांना नाही हे लक्षात ठेवा. नाही इथं लिहिलंय म्हणून सगळ्यांना असतंय असं काय करू नका. म्हणजे जर असेल तर विधान परिषद आणि राज्यपाल हे 3 मिळून विधिमंडळ तयार होतं. जर विधान परिषद नसेल तर विधानसभा आणि राज्यपाल हे मिळूनच विधिमंडळ तयार होतं. यांचं वयाचं बघूया. या दोन्हींचं वय 25 वर्ष पूर्ण असेल, भारताचा नागरिक असेल तर निवडणूक लढवता येते. राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक लढवायची असेल तर 30 वर्ष पूर्ण असावी लागतात. आणि राज्यपाल आणि राष्ट्रपती व्हायचं असेल
तर 35 वर्ष पूर्ण असावी लागतात. राष्ट्रपतींची निवडणूक होते, राज्यपालांची निवडणूक होत नाही. ते राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले जातात. हे झालं वयाचं. सभागृहाला काय काय म्हणतात? या लोकसभेला आणि विधानसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतात आणि राज्यसभा आणि विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह असं म्हणतात. आता याच्या उलट बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतंय की कनिष्ठ सभागृह म्हणजे दुसरं असावं, वरिष्ठ म्हणजे पहिलं असावं. असं अजिबात नाही. तर पहिल्या क्रमांकाचं सभागृह हे आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं सभागृह याला म्हणतात. हे उलट आहे, लक्षात ठेवायचं. का तर लोकांच्याकडून डायरेक्ट आम्ही यांना लोकसभेचे खासदार निवडून जातात, त्यांना आपण मतदार मत देतो. विधानसभेमध्ये आमदार जे निवडून जातात त्यांना डायरेक्ट लोक म्हणजे मतदार मत देतात. मात्र राज्यसभेत जे निवडून जातात ते विधानसभेमध्ये जे आमदार निवडून जातात त्यांच्या मतानुसार राज्यसभेत खासदार निवडून जातात. विधान परिषदेत जर जातात तर विधानसभांच्या आमदाराकडून 1/3, स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण ज्यांना निवडून दिलं त्यांच्याकडून 1/3, राज्यपाल नियुक्त 1/6 आणि 1/12 पदवीधर आणि 1/12 शिक्षक मतदारसंघ म्हणजे हेही इतरांच्याकडून निवडले जातात. म्हणजे डायरेक्ट जनता जे मत देते ते या सभागृहातल्या लोकांना, म्हणून 1 नंबरचं सभागृह. यांचं वय पण जास्त आहे. यांच्या मार्फत कनिष्ठ सभागृहातल्या सदस्यांच्या मार्फत इकडे निवडून जातात म्हणून यांना वरिष्ठ म्हणतात. आता 1 नंबरचं सभागृह का? सत्ता जी स्थापन होते याच्यामध्ये बहुमत असेल, विधानसभेत बहुमत असेल त्यांची सत्ता स्थापन होणार, लोकसभेत बहुमत असेल त्यांची सत्ता स्थापन होणार, राज्यसभेत विधान परिषदेत कुणाचंही बहुमत असू द्या त्या सत्ता स्थापनेमध्ये त्यांचा कुठलाही रोल नसतो, कुठलाही सहभाग नसतो. म्हणून ते पहिल्या क्रमांकाचं. अविश्वास ठराव मांडायचा असेल तर याच सभागृहामध्ये मांडले जातात म्हणून ते 1 नंबरचं. म्हणून प्रश्न क्रमांक 94चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे 95. 8000 शिखरे खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? पर्याय क्रमांक 1 हिमालय पर्वत रांगेत आहेत. आमच्या भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत रांग आहे. 8000 पेक्षा जास्त उंचीची शिखरं जी आहेत त्यांना 8000 शिखरं म्हणतो. अशी शिखरं 15 आहेत. 15 शिखरं आहेत. 8000 शिखरं. एवढ्या उंचीची शिखरं जगात कुठंही नाहीत आणि ती जास्त संख्येनं आहेत. 15 शिखरं आहेत. 8000 मीटर पेक्षा जास्त. ती बृहद हिमालयामध्ये म्हणजेच हिमाद्रीमध्ये आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमालय. प्रश्न क्रमांक 96 आहे सातपुडा पर्वताच्या अमरावती जिल्ह्यातील भागाला कोणत्या नावाने ओळखतात? पर्याय क्रमांक 4 आहे गाविलगड टेकड्या. त्यानंतरचा प्रश्न आहे पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवली गेली? 1951 ते 56. पर्याय क्रमांक 1च आहे 51 ते 56 म्हणजे 1 एप्रिल 1951 पासून 31 मार्च 1956 पर्यंत. याचं विश्लेषण गेल्या टेस्टमध्ये पंचवार्षिक योजनेमध्ये खंड कोणत्या वेळी पडला त्यानुसार मी सगळ्या पंचवार्षिक योजना दिलेल्या यापूर्वीच्या टेस्टमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे 98. रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला टिंब म्हणतात. पर्याय क्रमांक 3 क्रोमॅटिक्स. त्यानंतरचा प्रश्न आहे 99. खालीलपैकी तलावांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? आणि पहिला पर्याय गोंदिया आहे. बरेच जण चुकले असतील. तलावांचे शहर ठाणे आहे आणि तलावांचा जिल्हा गोंदिया आहे. यामध्ये घोळ करायचा नाही. बऱ्याच जणांना गोंदिया माहित असणार. जास्त ठिकाणी तलावांच्या जिल्ह्याचा उल्लेख आहे. तलावांचा शहर म्हटलं तर ठाणे, तलावांचा जिल्हा म्हटलं तर गोंदिया. हे लक्षात असू द्या. म्हणून प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे 100% बरोबर आहे. याच्यावर लक्ष द्या.
त्यानंतर 100वा प्रश्न आहे, लोखंडी सुई पाण्यामध्ये बुडते परंतु जहाज तरंगते, यामागचे कारण काय? प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 3 आहे, सुईचं विशिष्ट गुरुत्वाकर्षण हे पाण्याच्या प्रतिसारणापेक्षा जास्त असते, म्हणून सुई पाण्यावर तरंगते आणि जहाजाचं उलटं असतं त्याच्या, म्हणून जहाज पाण्यामध्ये बुडू शकत नाही. थांबूया मित्रांनो. टेस्ट क्रमांक 13 मधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांचं आपण विश्लेषण बघितलेलं आहे. परत पुढच्या टेस्टमध्ये आपण भेटणार आहोत. त्यापूर्वी परत एक वेळ मी आठवण करून देतो, पोलीस भरती लवकरच येणार आहे. त्यानुसार तुम्ही तयारीला लागा. अभ्यासामध्ये कोणताही खंड पडू देऊ नका. अभ्यासात सातत्य ठेवा. आम्ही जितके जास्तीत जास्त संभाव्य प्रश्न देता येतील, चालू घडामोडीशी रिलेटेड आयोग काय विचारेल, प्रश्नपत्रिका कशी असेल, असा विचार करून आम्ही प्रश्नपत्रिका तयार करत आहोत. तुम्ही पाहतच आहात. तुम्हाला विश्लेषण जर खरंच आवडत असेल तर तुमच्या मित्रांनाही सांगा, त्यांनाही फायदा होईल. तर आपण पुढच्या टेस्टमध्ये परत एकदा भेटूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.